गोलंदाजी मार्कवर मंदार पानसरे. पहिलं षटक हाताळताना स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते मनीष धुमाळ आणि मोबिनने कालचा दिवस गाजवलाय. तर गोलंदाजी करताना मंदारने ही चांगली गोलंदाजी केलेली काल. बघूया पहिला चेंडू. हा चेंडू जातो तो निर्धाव. बोल नाही करतो ना कमेंट तू. काय थोडासा स्कोर सांगायचं ते करायचं तुला. स्कोर काढते मी नको राहू दे मग करतो ना. हा चेंडू आणि हा जातोय तो षटकार. वाटला नव्हता चेंडू षटकार पार करेल. हाईट जास्त पकडलेली आहे चेंडूनी पण चेंडू जातोय तो सीमा पार. ब्रँडेड षटकार. बघूया तिसरा चेंडू मंदार यांचा. आणि हा चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा आलाय तो हा चेंडू असेल तो व्हाईट. धाव संख्या झाली ती बिनबाद 7. बघूया पुढील चेंडू मंदार यांचा. स्ट्राईक एंडला फलंदाज ते मनीष. हा चेंडू बघूया पंचांचा काय इशारा येतो ते. वाईट चेंडू पंचांचा इशारा आलेला आहे तो. आणि 1 फॉर द ओव्हरचा पण इशारा आलेला आहे तो. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद करू नये अशी आयोजकांची. थर्ड अंपायर दुसरा कॅमेरा नाही त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल असं आयोजक सांगत आहेत. वाईट बॉल. येत आम्ही करतो ना. काल लफडा गेला काय तुझी ललूची वरती बघ. नाही तसं नाही येते तुम्ही कधी बरोबर नव्हती लिहिली तुम्ही. वाईट कर ना समजा तुम्ही हे बरं कर. अक्षय बोलले असं मोठा नको काढू नंतर ते होतं. आता वाईट लिख जो बॉल पण नाही अजून एक लिहिलं बघ वाईट. दुसरा वाईट नाही लागत. बघूया पुढील चेंडू मंदार यांचा. हा चेंडू जातो तो निर्धाव. हा चेंडू हे चांगला चेंडू पाहायला मिळतोय मंदार यांचा. चांगली वापसी मंदार पानसरे यांची गोलंदाजीमध्ये. एक षटकारानंतर 2 डॉट टाकलेले आहेत. धाव संख्या आली ती बिनबाद 8. आणि हा फुलटॉस चेंडू फायदा उचलता आला नाही. यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे मनीष यांची. दांडी गोल खराब चेंडूवरती बॅट्समन बाद झालेला आहे तो
मनीष. चांगली गोलंदाजी मंदार पानसरे यांची. आता नवीन फलंदाज मोहीन मनीषची जागा घेत असताना. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धाव संख्या झाली ती 1-8. बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मंदार. नवीन फलंदाज मोईन यांनी ही काल सुरेख फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. हा चेंडू मंदार यांचा मोईनसाठी. आणि हा सुंदर टोल चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहेत पण त्यांच्याकडून झालेली चूक. झेलेचं रूपांतर षटकारामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. मोईन यांच्याकडून खान इलेव्हन संघासाठी धाव संख्या झालेली आहे ती 1-14. हाताला ब्रश करून चेंडू जातोय तो सीमा पार. षटकार योगेश भोर यांची चूक. चौदा धावा 1 ओव्हर. बघूया पुढील षटक कोण घेऊन येतो आदित्य इलेव्हन संघासाठी. निनाद धुमाळ. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आले ते निनाद धुमाळ. काल ते या संघामध्ये नव्हते पण आज आगमन झालेलं आहे निनाद धुमाळ यांचा या संघामध्ये. आणि दुसरं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी आदित्य इलेव्हन संघासाठी. आता पहिल्यांदा स्ट्राईक लागले असतील ती मोबिन उर्फ अण्णा. संघाचे घातक फलंदाज आहेत ते खान इलेव्हन संघाचे. काल खूपच घातक फलंदाजी पाहायला मिळालेली आपल्याला खान इलेव्हन संघाकडून मोबिन यांची. बघूया दुसरं षटक. पहिल्या षटकात धावा खर्च केले तर 14. आपल्यासोबत जोडलेले आहेत ते धनराज टेन क्रिकचे. त्यांचंही देखील हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. धन्या. बघूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील निनाद धुमाळ यांचा मोबिन साठी. हा चेंडू फुलटॉस फायदा उचलता आलेला नाही. क्षेत्ररक्षक खाली अंतू आणि झालेला आहे चूक अंतूकडून. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि तिसरी धावी बघूया जिथे झेल होती तिथं 3 धावा मिळालेल्या आहेत त्या खान इलेव्हन संघाला. गोलंदाज काय करेल क्षेत्ररक्षक जर साथ देत नसेल तर. अनिल म्हात्रे यांचा देखील आगमन झालेलं आहे स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. धावा झालेले आहेत ते खान इलेव्हन संघाच्या 1-17. क्षेत्ररक्षामध्ये परिवर्तन करताना आदित्य इलेव्हन. बघूया दुसरा चेंडू निनाद धुमाळ यांचा. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन
बॅट्समनला रीड करून टाकलेला आहे. हा चेंडू जातोय तो निर्धाव. मोहिनी यांना काय चेंडू हा समजला नाही. बघूया पुढील चेंडू. हा चेंडू पंचांचा इशारा येतो. हा चेंडू असेल तो व्हाईट. व्हाईटच्या स्वरूपात धाव संख्या झालेली आहे ती संघाची 1 बाद 18. हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट. सलगचे 2 व्हाईट फेकले आहेत निनाद धुमाळ यांनी. धाव संख्या झालेली ती 1 बाद 19. बघूया चेंडू. हा चेंडू बघूया पंचांचा काय इशारा. चेंडू होतो तो निर्धाव. 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर हा चेंडू रुलावर येत आहे तो निनाद धुमाळ. आणि हा चेंडू जातो तो निर्धाव. हा चेंडू फसवा चेंडू टाकलेला होता तो मोईन यांना. चेंडू काही समजलेला नाही. चेंडू जातो तो निर्धाव. सुरेख गोलंदाजी करत असताना निनाद धुमाळ आपल्या संघासाठी. बघूया पुढील चेंडू. हा चेंडू देखील फसवा चेंडू. बॅट्समनला काही चेंडू काही पट्टे देत नाही आणि चेंडू जातो तो निर्धाव. 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करत असताना धुमाळ. 2 व्हाईट आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा. 5 चेंडू 5 धावा. सुरेख कमबॅक केलेला आहे निनाद धुमाळ यांनी आदित्य इलेव्हन संघासाठी. हा चेंडू शेवटचा. हा चेंडू देखील फसवा चेंडू. चेंडू काय बॅट्समनच्या पट्टे देत नाही ना चेंडू जातो तो निर्धाव. मोईन यांनी सलग 4 चेंडू निर्धाव केलेले आहेत आपल्या संघासाठी. हॅलो, चला सामना चालू करा पंच. नवीन गोलंदाज विशाल. चला सामना चालू करा लवकर पंच. शेवटचा दिवस आहे. विशाल टू अण्णा. हा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 6 चेंडू डॉट केलेले आहेत खान इलेव्हन संघाने. सुरेख अशी गोलंदाजी करतो विशाल. आणि हा चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 23.
तिसरा चेंडू विशाल यांचा अन्नाला. फुलटॉस, फुलटॉसचा आणि भरपूर फायदा घेतलेला आहे. 6 धावा अन्नाच्या बॅट मधून आलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झाली ती 29. सुरेख अशी बॅटिंग करत आहे अण्णा. मोसींनी 4 बॉल डॉट केलेले आहेत. मोईन आम्हाला वाटलं शेवटचं षटक योगेश भोईर घेईल आणि राजकुमार पण होते, पण विशालवर भरोसा दिलेला आहे अण्णांनी. सुंदर असा फटका आणि तिथे अंतू. सुरेख अशी झेल आणि गडी बाद. डीजे डीजे वाले डीजे वाले या लवकर, नाही तर आजचा पेमेंट भेटणार नाही तुम्हाला. चला नवीन फलंदाज कोण आहे रे? अजर. चलो जल्दी चलो. वडापाव नाही भेटला तुला खायला? अरे वडापाव नाही भेटला का? असा बी लागलाय नाही खा, मी आताच ना वडापाव खाऊन आलो. अभी इसके बाद किसका मैच है? नवीन फलंदाज अजर. सुंदर असा शॉट मंदार पानसरे यांच्याकडे आणि एकच धाव पूर्ण होऊ शकते तिथं, कारण की फिल्डिंग खूप चांगली आहे मंदार पानसरे यांची. धावसंख्या झाली ती 31. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. चल मोसीम जल्दी चल बार. शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि तेवढीच आरामात मंदार पानसरे अजून आपल्याला मॅच खेळायचे आहेत आणि तिसऱ्याला आउट झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 32 आणि 33 धावांचा डोंगर उभा केला आहे तो आदित्य 11 संघ उल्हासनगर. आणि आदित्य 11 संघामध्ये खूप स्टार प्लेयर आहेत. डेलीचे अविनाश, राजकुमार, योगेश, अंतू, जे आम्हाला पाण्याची सोय केली ते साहिल चव्हाण आणि त्यांच्या जोडीला भावेश. मास विकी. अरे हमारे दोस्त राजकुमार लंगड़ाते. कमल पण होता ना त्यांच्यात, त्याला पण बॉलिंग दिली.
चला सामना चालू करा पंच. खान संघ फिल्डिंग लावा लवकर आणि फलंदाज लवकरात लवकर मैदानात जावा. बॉल चेक करासाठी इकडे या. सॉरी, चॉईस बॉल नाही, अंपर जवळ बॉल जमा आहे. नाही नाही बॉल तिकडे आहे पंचांकडे. दोन फलंदाज मैदानात कडे जात आहेत, योगेश भोईर आणि अंतू. एक ग्रामीण मधून एक ओपन मधून. चला खान संघ फिल्डिंग लावा लवकर. बाहेरून बोलेल. चला सामना चालू करा पंच. या पुढील प्रेक्षणीय सामना आहे, अटीतटीची लढत होणार आहे. अरे यांची मॅच आहे ना, प्रेक्षणीय मॅच आहे ना, बोला ना. तुमची मॅच आहे पुढं? हा एक्झिबिशन मॅच नाही, आमच्याकडे काही कॉन्टॅक्ट नाही. ये सोनू लगा रहा है क्या? लगा रहा है. 12वा फिल्डर कोण आहे खान 11 संघाचा? बॉलरचं नाव सांगा. मित्रा. चला कमलेश मेजर साहेब यांचं आगमन झालेलं आहे मैदानात आणि डेली असतात ते संडेला, पूर्ण मैदान गाजवतात डेली. त्यांच्याच संघामध्ये आहेत ते आबा करांडे. आणि त्यांचे आयकॉनच आहेत ते, असतील तर त्यांचं सहर्ष स्वागत. चला सामना चालू करा पंच. पहिला षटक घेऊन येतो मित्रा आणि स्ट्राईकला येते अंतू, नॉन स्ट्राईकला येते योगेश भोईर. आणि यष्टरक्षक आहेत ते मनीष धुमाल. बघूया अंतू आपल्या संघासाठी किती धावा मारतो ते. पहिला चेंडू आणि आता एक वाईट चेंडू. सुरेख असा चेंडू, परंतु कॅच सुटलेली आहे मनीष धुमाल यांच्याकडून. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो मित्रा. आणि अंतू पण एवढे नावाजलेलेच बॅट्समॅन आहेत ते. सुंदर असा फटका आणि षटकार. मी आधीच बोललो होतो खूपच चांगले बॅट्समॅन आहेत ते अंतू.
धावसंख्या झाली ती 7. ओपन पोलचे जे बी कोणी पण टीम आल्या असतील त्यांनी नोंद करावी की आम्ही इथं आलो आहे. लवकरात लवकर या कारण की आज शेवटचा दिवस आहे. शॉर्ट चेंडूला मारलेला आहे आणि अंतुनी चौकार. 3 बॉल 10 रन. सॉरी 11. प्रत्येक ओव्हरला 11ची रन रेट पाहिजे होता. तिथं 11 रन आलेले आहेत 3 बॉलात. अजून 15 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. आदित्य 11. आणि इथं फसवा चेंडू टाकलेला. 1 धाव पूर्ण झालेली आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 13. आणि इथं विकेट अंतू यांची विकेट गेलेली आहे. पण संघासाठी चांगली बॅटिंग करून गेलेला आहे ते. 12 धावा मारून गेलेले आहेत. शेवटचा चेंडू आणि आमचे मित्र राजकुमार. थोडा त्यांना क्रॅम्प आलेला आहे पायात. बघूया संघासाठी किती धावा मारतात राजकुमार. तेरा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. डीजे ऑपरेटर यांचं आगमन झालेलं आहे. चला शेवटचा चेंडू. स्लोअर चेंडू आणि पुरेपूर फायदा घेतलाय राजकुमारने 4 धावांसाठी आणि षटक समाप्त. धाव संख्या झाली ती 17. एक गडी बाद 17 धावा आदित्य 11 संघासाठी. बारा चेंडू मध्ये 16 धावांची गरज आदित्य 11 संघाला. नवीन गोलंदाज मेथाप. सुरेख असा गोलंदाज आहे मैथाप. काल स्टार काज होते सुलतान खाल टीम यांना हरवलेला आहे त्यांनी. स्ट्राईकला येतो योगेश भोईर उर्फ हार्दिक पांड्या. फुल टॉस चेंडू होता ने एकच धाव.
स्ट्राईकला आले ते बाहुबली राजकुमार. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव होते का बघूया आपण. आणि दुसरी धाव पण पूर्ण झालेली आहे. तिसरी धाव होते का बघायला लागेल आता. आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. दहा चेंडू मध्ये 12 धावांची गरज आदित्य इलेव्हन संघाला. स्ट्राईकला आले ते योगेश भोईर. सुंदर अशी गोलंदाजी मैताबची. चेंडू गेले तर निर्धाव. 9 चेंडू 12 धावांची गरज. आणि हा एक चेंडू निर्धाव. योगेश भोईर थोडे बॉलावरती नजर ठेवून नाहीत. 8 चेंडू 12 धावांची गरज आदित्य इलेव्हन संघाला. आणि हा एक फसवा चेंडू. 7 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 7-12. बघूया कोणची जागा निघते इथे 7-12 मध्ये. शेवटचा चेंडू फुल टॉस, परंतु तो काय मिक्स झालेला आणि योगेश भोईर आउट झालेले आहेत. त्यांची जागा भरण्यासाठी कोण येते नवीन फलंदाज बघूया. आणि षटक सुद्धा समाप्त झालेला आहे. चला नवीन फलंदाज. चला भरपूर लांब आहे. आणि नवीन फलंदाज चाललेले ते कल्लू. बघूया स्ट्राईकला असेल तो राजकुमार. राजकुमार असे फलंदाज आहेत ते 2 बॉलामध्ये सुद्धा मॅच संपवतील. कारण की ते डेलीच याच ग्राउंडला आणि त्याच पिचवरती खेळतात सकाळ संध्याकाळ. चार चेंडू लास्टचे निर्धाव गेले. 4 चेंडू मध्ये 4 धावा असत्या तरी पण लास्टला 8 धावा पाहिजे असत्या. नवीन गोलंदाज रफ्फू. बघूया मनीष धुमाल काय करतो या संघासाठी. ते यशरक्षक आहेत. इथं शरद लागलेले बकासूर आणि सोन्याची. चला पहिला चेंडू राजकुमार साठी. सुंदर टेकवलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे.
नवीन फलंदाज अविनाश, हे पण 12 महिने इथेच खेळत असतात, रबर आणि टेनिस बॉल. 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आदित्य इलेव्हन संघाला. हो, या अविनाश आपल्या संघासाठी काय करतो ते. रफू यांनी चांगलीच गोलंदाजी चालू केली आहे. पहिल्याच बॉलामध्ये विकेट घेतलेले राजकुमार यांचा. चला मनीष धुमाल सहकार्य करा जरा. मॅच अशी हलक्यात घेतली आदित्य इलेव्हन संघाने. सुंदर चेंडू, पंच धाव. लेग बाय आहे का? यस, लेग बाय मध्ये एक धाव ऍड झालेली आहे आदित्य संघामध्ये. कल्लूनी षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे सोनू यांच्याकडून. आणि फुलटच चेंडू होता. असे चेंडू कल्लू कधीच सोडत नाही इथं. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आदित्य संघाला. आम्हाला असं वाटलं होतं लवकरच मॅच संपेल, पण मॅच ही लास्ट मोमेंट पर्यंत गेलेली आहे. फुलटच चेंडू पर्यंत लो फुलटच होता. एक धाव पूर्ण झालेली आहे. मनीष धुमाल येतात आणि दुसरी धाव पूर्ण. आता 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. बघूया कुठल्या संघाच्या फासफूस होतात. आणि चेसिंग आणि कंपल्सरी आहे. रफू कल्लू आणि टेकवलेला आहे. षटकार जातो की बघूया. आणि षटकार कल्लू यांनी सोनू यांच्याकडून. अजून एक षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक सोनू यांच्याकडून. सॉरी, 500 वाढवलेले आहेत. त्यांना पण आता जरा खुश झालेले आहेत ते पण. बघूया, 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. कल्पेश भोईर आपली टीम घेऊन जात आहेत चेन्नई सुपर किंग. त्यांचं पण सहर्ष स्वागत.